हॅलो मैत्रिणींनो, आज आपण नागपूर स्पेशल वांगी बटाट्याची भाजी मिक्स भाजी बनवणार आहोत। त्यासाठी आपण 2 वांगी, 1 बटाटा आणि 2 शेवग्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहे। अर्ध वाटी वाटाणा पण मी सोलून घेतलेला आहे। हे बघा, नंतर कढईमध्ये 1-1.5 चम्मच तेल घालून त्यामध्ये छान मोठा कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपण हळद 1 चम्मच घालणार आहोत आणि नंतर त्यामध्ये 1-1.5 चम्मच छान अद्रक लसूण हिरवी मिरचीचा पेस्ट घालणार आहोत थोडा, आणि नंतर त्यामध्ये धनिया पावडर 1 चम्मच आणि 2 चम्मच लाल मिरची पावडर घालणार आहोत। हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये मी काळा गोडा मसाला घातलेला आहे, तो पण छान परतून घ्यायचा आहे। आणि 1 टोमॅटो मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे, बारीक पेस्ट केलेली आहे। त्यामध्ये थोडं खोबरं पण घातलेले होतं, थोडं खोबरं घाला, छान कलर बघा किती सुंदर कलर आलेला आहे। हा मसाला आपण तेल सुटेपर्यंत शिजू देणार आहोत आणि नंतर त्यामध्ये आपण बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा घालणार आहोत। त्या शिजायला थोडा वेळ लागतो। नंतर 1 चम्मच मीठ घातलेलं आहे आणि याला 5-10 मिनटं असंच तेलामध्ये तुम्ही परतून घ्या आणि शिजू द्या। त्यामुळे हे बटाटे आणि शेंगा लवकर शिजतात। आणि त्यामध्ये मी 1 हिरवी मिरची घातलेली आहे। नंतर त्यामध्ये मी 2 चिरून घेतलेले वांगे घातलेले आहेत। वांगे घातल्यानंतर त्यामध्ये मी अर्ध वाटी मटर सोलून घातलेला आहे आणि ही मिक्स भाजी खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। संपूर्ण मिक्स भाजी झालेली आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे आणि नंतर परतून घेतल्यानंतर 10-15 मिनटं याला शिजू द्यायचं आहे। नंतर यामध्ये मी कोथिंबीर घातलेला आहे। तुम्ही याला अशी सुकी खाऊ शकता किंवा रस्सेवाली पण बनवू शकता। तर ही भाजी टिफिनसाठी खूप टेस्टी लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे भाजीला। नंतर यामध्ये मी अर्धा ग्लास गरम पाणी घातलेलं आहे आणि रश्श्याची भाजी केलेली आहे। हे बघा, यामध्ये गरम पाणी घातल्याने भाजीला छान कलर येतो। तर बघू शकता किती सुंदर भाजी झालेली आहे। मैत्रिणींना चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।